देशातली युद्धजन्य परिस्थिती जरी कमी झाली असली तरी प्रशासन मात्र अलर्ट मोडवर आहे आणि आता आपण आहोत पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि इथे मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण पाहिलं तर बऱ्याचशा हल्ल्यांमध्ये रुग्णालयांना आणि जिथे अगदी म्हणजे हतबल असलेली लोक असतात त्या जागांना टार्गेट केलं जातं आणि त्यापैकीच एक म्हणजे रुग्णालय आणि त्यामुळेच आता नागरी संरक्षण दलाकडून सह्याद्री हॉस्पिटल इथे मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण माहितीही घेणार आहोत। पण सर्वप्रथम या मॉक ड्रिल दरम्यान त्यांनी काय काय केलं ते पाहूया। तर सह्याद्री हॉस्पिटल पुणे येरोडा येथे नागरी संरक्षण दलाकडून आज मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आपण आता त्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहोत। सर, काय नेमकं मॉक ड्रिल कसं तुम्ही मॅनेज केलं आणि काय काय कामं झाली आहेत? My name is George Swami. I am the Chief Warden of Pune Civil Defence, and presently we are working under the command of District Collector, then Lieutenant Colonel Chatur and ADC. Today we had planned to do the mock drill because of the escalation which is going on the border side. Yet it is not over as per my knowledge. Okay. So we have gathered everywhere. We have been conducting all this mock drill, but hospital was remaining, and the Sahyadri hospital cooperated with us, and we have got this done on the last minute and last moment. So we want to teach and make aware of the local public as well as patients who are coming here to self-defense, how they can protect their own self and protect others in case of emergency before the doctors and emergency team comes. That is the main reason of conducting this exercise. The mock drill was conducted very much successfully. Thank you. तर आपण जर पाहिलं तर हॉस्पिटल एक खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे जिथे पेशंट्स अगदी धाव पळू शकत नाहीत जर अशी सिच्युएशन आली किंवा कुठला अतिरेकी हल्ला झाला तर या सगळ्यासाठी म्हणजे काय तयारी केली होती? नमस्कार, मी अर्जुन कुराडे, ज्येष्ठ सहाय्यक उपनियंत्रक सिव्हिल डिफेन्स पुणे शहर। आदरणीय आमचे जे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत प्रभात कुमार साहेब आयजी आहेत, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, त्याच्यानंतर रितेश कुमार साहेब आहेत सीजी कमांडंट जनरल होमगार्ड्स। ह्या दोन्ही अतिवरिष्ठ अधिकारी वर्गाने संपूर्ण राज्यासाठी इन केस जर ब्लॅकआउट करायचं ठरला तर काय करायला पाहिजे, डू ऑर डोंट्स किंवा मॉक ड्रिल करायची का करायची, की सामान्य नागरिक ज्यावेळेस हवाई हल्ला होईल किंवा नाही होईल पण पॅनिक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या माणसाने स्वतःचा जीव कसा वाचवायचा हे मॉक ड्रिलच्या माध्यमातून आदरणीय रितेश कुमार साहेब आणि प्रभात कुमार साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे जिल्ह्याचे नियंत्रक म्हणून सिव्हिल डिफेन्सचे माननीय कलेक्टर महोदय जितेंद्र डोडी साहेब आणि लेफ्टनंट कर्नल श्री प्रशांत चतुर साहेब यांनी मायक्रो प्लॅनिंग करून एक हॉस्पिटलची निवड केली, ती आहे सह्याद्री हॉस्पिटल। तात्काळ सह्याद्री हॉस्पिटलने या ठिकाणी मान्यता दिली आणि पेशंट वगैरे घाबरून न जाता जर इमर्जन्सी झाली तर काय करावं, असेंबल पॉइंटला कसं यावं याकरिता वेगवेगळे पत्रव्यवहार करून फायर ऑफिसर, त्याच्याने होमगार्ड्स आणि सिव्हिल डिफेन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने हा छोटासा मॉक ड्रिलचा कार्यक्रम अत्यंत सुंदररित्या पूर्ण झालेला आहे। धन्यवाद सिव्हिल डिफेन्सने, विशेषतः सह्याद्री हॉस्पिटल आणि फायर ऑफिसर आणि होमगार्ड्स या तिघांचे धन्यवाद मानतो आणि मॉक ड्रिल संपले असे जाहीर आमचे आदरणीय उपनियंत्रक साहेबांच्या वतीने मान्य करतो। धन्यवाद। मी गोविंद माने, पुणे शहर समादेशक अधिकारी होमगार्ड। आमचे समादेशक महासमादेशक श्री रितेश कुमार साहेब, तसेच आमचे जिल्हा समादेशक श्री रमेशजी चोबडे साहेब, तसेच होमगार्ड्स कार्यालय यांच्याकडनं जे आम्हाला जे प्रशिक्षण दिलं गेलं, अग्निशामक असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल त्यावेळेस आपत्ती असेल किंवा कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर तिथे कॅज्युअलिटी असेल तर त्यांना प्रथम उपचार कसा दिला जातो, शिवाय त्यांना CPR देणे, अशा प्रकारे जे काही आम्हाला प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आज जे सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्ड्स यांच्या माध्यमातून इथे सह्याद्री हॉस्पिटल इथे जे काय मॉक ड्रिलची रिहर्सल करण्यात आलेली त्या रिहर्सल मधून जे आम जनता किंवा सामान्य नागरिक यांना ब्लॅकआउट झालंय त्यावेळेस कसं कार्य करता येईल किंवा त्यामध्ये काय
कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत येईल की काय करता येईल या संदर्भात जी काय रिहर्सल करण्यात आली त्याबद्दल खूप चांगलं हॉस्पिटलचं आम्हाला सहकार्य भेटलं, त्याबद्दल धन्यवाद. मी सोपान पवार. माझ्याकडे 4 धानोरी फायर स्टेशनचं आहे. धानोरी फायर स्टेशन आणि इथे लगतचं जे काय आहे तर या ठिकाणी मी बघत असतो. जर इमर्जन्सी जर झाली तिथं ज्या ठिकाणी मल्टी स्टोरेज बिल्डिंग आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत, सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल, तसेच मॉल वगैरे आहेत, अशा ठिकाणी जर आग लागली किंवा अतिरेकी हमला झाला किंवा एनिमीजने जर हे जर केलं, हमला केला, तर अशा केसमध्ये आपण काय केलं पाहिजे की इथली सिस्टीम, त्यानंतर इथल्या ज्या लोकांना इव्हॅक्युएट कसं केलं पाहिजे, तर ह्या संदर्भात आपण आज पूर्ण माहिती दिलेली आहे सिव्हिल डिफेन्स बरोबर. माझं नाव अर्चना वाघमारे आहे. मी डेप्युटी डिव्हिजनल वॉर्डन म्हणून काम करते आहे नागरी संरक्षण दलामध्ये. ऍक्च्युली खरं पाहता नागरी संरक्षण दल काय आहे हे आता जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस सर्वांना हायलाइट झालेलं आहे. परंतु पूर्वी जे मूव्हीज थिएटर्स असायचे त्या थिएटर्समध्ये ना मध्यंतरामध्ये एक न्यूज यायची की सिव्हिल डिफेन्स काय आहे आणि सिव्हिल डिफेन्स जॉईन द सिव्हिल डिफेन्स आणि सेव्ह द नेशन. तर या ही जी ऍड आहे त्याची पुन्हा गरज आहे आपल्याला. प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये, गर्दीच्या ठिकाणी, जे काही महामंडळे आहेत, जे काही गणपती मंडळे आहेत, अशा प्रत्येक ठिकाणी जर आपण असे जॉईन द सिव्हिल डिफेन्स असं आपण जर बोर्ड लावला आणि जास्तीत जास्त लोकांना जर सिव्हिल डिफेन्समध्ये जर आपण भरती करून घेतलं, महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, युवती असतील, या सर्वांनी जर सहभाग वाढवला तर नक्कीच देशाला अंतर्गत युद्धाच्या नंतरच्या अंतर्गत जी परिस्थिती निर्माण होते त्याला वाचवण्यासाठी आपला देश हा नक्कीच सक्षम राहील, एवढंच मी बोलू इच्छिते आजच्या दिवशी. आणि जीवितहानी व वित्तहानी याच्यातून कमी करण्याचा 100% प्रयत्न याच्यातून केला जातो. धन्यवाद. My appeal on behalf of civil defense: join the civil defense, serve the nation. Join the civil defense, serve the nation. Jai Hind.